यानंतर आता पुण्याच्या नसरापुरातील अत्याचार आणि हत्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। ग्रामस्थांकडून मुंबई बंगळुरू महामार्गावर तासाभरापासून रास्ता रोको सुरू आहे। पीडितेच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांचं या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे। साताऱ्यावरून मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक यामुळे ठप्प झाली आहे। दरम्यान 65 वर्षीय नराधमानं 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली आहे। बरोबर ती जो आरोपी आहे त्या आरोपीवरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खरं तर या आंदोलकांची आहे। आणि या आंदोलकांनी जवळपास 1 तासभरापासून हा जो हायवे आहे तो सध्या रोखले आपल्याला पाहायला मिळत आहे। पण बघू शकतोय की जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी सध्या आपल्याला बघू शकतो की या आरोपीला जो आहे तो तातडीने त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खरं तर या संतप्त आंदोलकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गेली 1 तासापासून हे सर्व आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती ठाण मांडून बसलेले आहेत। जोपर्यंत या प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांकडून घेतली जात नाही अशी मागणी खरं तर या सर्व आंदोलकांची आहे। गेली तासभरापासून हे जे आंदोलक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत। खरं तर या सर्व आंदोलकांच्या भावना ज्या आहेत त्या अनावर झालेल्या आहेत आणि मुंबई ते सातारा जो हायवे आहे तो हायवे त्यांनी पूर्णपणे रोखलेला आहे। सध्या आपण चित्र बघू शकतोय की अनेक गाड्या ज्या आहेत ते सध्या रस्त्यावरती मोठी रांग लागलेली सध्या दुतर्फावर दोन्ही बाजूला एकीकडे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या आणि साताराकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते गेली 1 तासभरापासून हा जो हायवे आहे तो पूर्णपणे ठप्प झालेलं चित्र जे आहे ते सध्या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सर्व प्रकरण झाल्याने या प्रकरणावरून ह्या नागरिकांच्या भावना ज्या आहेत त्या अनावरत झालेल्या आहेत। ही जी डेड बॉडी आहे ती डेड बॉडी घेऊन या सर्व नागरिकांनी थेट हायवे गाठला आणि हायवेवरच ठिय्या मांडून सध्या हे सर्व आंदोलक जे आहेत ते संतप्त नागरिक जे आहेत या रस्त्यावरती बसलेले आहेत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, या छोट्याशा चिमुरडीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही या रस्त्यावरून मागे हटणार नाहीत अशी भूमिका खरं तर या नागरिकांनी घेतलेली सध्या आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। नक्कीच अजिंक्य, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत।